विजय वडेट्टीवारच्या म्हणण्याला मला काही फार महत्वाचे कारण नाही आहे. बिहारमध्ये तर सुपडा साफ झालाय काँग्रेस. संजय राऊतांना मला एवढं सांगणं आहे की बाबा आता फार झालं, तुम्ही इतके वेळा असे आरोप करत गेले, रोज सकाळी उठला की तुम्ही तुमचं बेताल वक्तव्य चालू ठेवायचे, मध्ये आजारी होत, आता मानसिक त्रास कशा करता करून घेता. आपल्यासोबत आहेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. सर, विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मग तुम्हाला निकाल समजेल. विजय वडेट्टीवारच्या म्हणण्याला मला काही फार महत्वाचे कारण नाही आहे. शेवटी देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये निवडणूक कशा पद्धतीने होतात. ज्यांनी जनाधार गमावलेला आहे, बिहारमध्ये तर सुपडा साफ झालाय काँग्रेस. विजय भवानी मला वाटतं आता काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा, काँग्रेस पक्षामध्ये किती राहायचं की नाही याचा विचार विजय भवानीच केला पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबत सुद्धा आपण एक बैठक आयोजित केली होती, त्या संदर्भात काय सांगा. महामंडळाचं कामकाज थोडंसं म्हटल्याकडे बंदावलं होतं. संचालक मंडळामध्ये त्याच्या संदर्भात काही त्यांचे मुद्दे होते, ते सगळे आपण बसून एकत्रपणे त्याच्यावर मार्ग काढलाय. महामंडळाच्या कामाला गती देण्यासाठी आपण त्यामध्ये आम्ही काही निर्णय केले. मुंबई महापालिका निवडणुकीतून महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या समावेशावरून भाजपने त्यांना आक्रमक भूमिका घेतली, त्यांचा विरोध केलेला, याबद्दल काय सांगा. पक्षाचा निर्णय येतो, पक्ष नेतृत्व त्या संदर्भात विचार करते, आम्ही भाष्याकडे उचित नाहीये. सर, शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेत्यावरून पदावरून पुन्हा संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत. संजय राऊतांना मला एवढं सांगणं आहे की बाबा आता फार झालं, तुम्ही इतके वेळा असे आरोप करत गेले, रोज सकाळी उठला की तुम्ही तुमचं बेताल वक्तव्य चालू ठेवायचे, मध्ये आजारी होत, आता मानसिक त्रास कशा करता करून घेता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. मी कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV नागपूर.